बाळाचे नशीब लिहिणाऱ्या सटवाई देवीची कथा। आपल्या लोकजीवनात अनेक देवतांना मानाचं स्थान असतं, पण काही देवता या केवळ एखाद्या वेळीच सन्मानाला पात्र ठरतात। एरवी त्यांचा नामोल्लेखही होत नाही। अशीच सर्वांचं दैव लिहिणारी पण मात्र स्वतः या उपरोधाच्या बाबतीत दुर्दैवी ठरलेली देवता म्हणजे सटवाई अर्थात षष्ठी। सटवाई ही मूळ प्रकृतीच्या 6व्या अंशापासून प्रगट झाली, म्हणून तिचं नाव षष्ठी। ती विष्णुमाया रूपिणी आणि ब्रह्मदेवाची मानसकन्या आहे। तिला स्कंद कार्तिकेयाची शक्ती मानतात। बाळाचं दैव लिहिणारी देवी म्हणून तिचा लौकिक आहे। मांजर हे तिचं वाहन आहे। जन्मानंतर 5व्या रात्री बाळाचं नशीब लिहायला ती येते। महाराष्ट्रात 5व्या दिवशी संध्याकाळी तर गुजरातमध्ये 6व्या दिवशी षष्ठीपूजन करतात। जननी सर्वभूतानां बालानांचं विशेषतः नारायणी स्वरूपेण बालरक्ष मे सर्वदा अर्थात सर्व जीवांना विशेषतः लहान बाळाला आईसारखे सांभाळणारी नारायणी स्वरूपी अशी ही सटवाई माझ्या बाळाचं रक्षण करो असं मागणं मागितलं जातं। यानंतर बाळ 1.25 महिन्याचं झालं की त्याला सटवाईच्या दर्शनाला नेतात। सटवाईबद्दलची ही लोककथा प्रचलित आहे। रोज रात्री आपली आई कोठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला। तेव्हा तिने आईला याबाबत विचारले। आईने उत्तर देण्याचे टाळले, परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला। ती म्हणाली, मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते। असे उत्तर दिल्यानंतर ती मुलगी सटवाईला म्हणाली, तू दुसऱ्यांचे भविष्य लिहितेस, मग माझे काय भविष्य आहे ते मला सांग। सटवाई यावर म्हणते, तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल। हे भविष्य ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ही मुलगी घेते। काही दिवसानंतर एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळील नदीवर पाणी पिण्यासाठी येतो। योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते, त्यामुळे तिला दिवस जातात। कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ते ती जंगलात टाकून देते। ते मूल एका राजाच्या हाती लागते। तो त्या मुलाचे पालनपोषण करतो। मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो। तेथे त्याला माहीत नसलेली आई भेटते। तो तिच्या प्रेमात पडतो। आपणात झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आईचे म्हणजे सटवाईचे भविष्य खोटे ठरले आहे असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते। दोघांचे लग्न ठरते, परंतु मूल टाकताना त्याच्याभोवती गुंडाळलेले कापड युवकाने जपून ठेवलेले असते। हे कापड पाहिल्यानंतर आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात येते। थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य कधीही खोटे ठरत नाही असा या कथेचा आशय आहे। धन्यवाद। आपल्या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।